बसस्थानकासमोरील दुर्गा लॉजवर छापा, 3 पीडित महिलांची सुटका तर मालकासह तिघांना बेड्या. जालन्यातून या घडीची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जालन्यातील गजबजलेल्या बसस्थानकासमोरील दुर्गा लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार बसस्टँड समोरील दुर्गा लॉजमध्ये बाहेरून महिलांना बोलावून त्यांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने अनैतिक देहव्यापार करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साडी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून या लॉजवर अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 3 पीडित महिलांची यशस्वी सुटका केली आहे. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा काळा धंदा चालवणारा लॉजचा मॅनेजर कल्याण अंकश लोखंडे वय 35 वर्ष राहणार पीर पिंपळगाव आणि लॉजचा मालक केतन श्याम नखलव वय 32 वर्ष राहणार संभाजीनगर जालना यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय लॉजवर आलेल्या बरकत शेख सत्तार शेख वय 36 वर्ष राहणार अजिंठा नगर जालना या ग्राहकालाही पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत लॉजमधून 26,500 रुपयांची रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहेत. याशिवाय या प्रकरणी सर्व आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 6 आणि 7 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि ASTU कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस, महिला अंमलदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. जालन्यातील या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.